हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा तिढा कायम। सांगलीमधून लोकसभा लढणार आधीच ठरलं होतं। सांगलीच्या जागेवर लढण्यासाठी आम्ही ठाम, विशाल पाटलांची प्रतिक्रिया। सांगली भिवंडीच्या जागेचा आग्रह कायम। सांगलीच्या जागेचा तिढा आज सोडवावा लागेल, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। नाशिकच्या जागेसाठी संघाकडून पुन्हा एकदा सर्वेक्षण। भुजबळांना विरोध होत असल्यानं दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी। भाजप आणि संघाकडून राहुल ढिकले यांचं नाव आघाडीवर, सूत्रांची माहिती। रावेरच्या जागेसाठी शरद पवार गटाचा उमेदवार ठरला। रवींद्र भैया पाटलांना रावेरमधून लोकसभेचं तिकीट, सूत्रांची माहिती। धाराशिवची जागा अजित पवार गटाला दिल्यानं शिंदे गट आक्रमक। मुख्यमंत्र्यांची भेट घेत वर्षा मंगल्यावर शक्ती प्रदर्शन करणार। पदाधिकारी धाराशिववरून मुंबईसाठी रवाना। पुणे जिल्ह्यातील महायुतीचे 4ही उमेदवार एकत्रित शक्ती प्रदर्शन करणार। पुणे, बारामती, शिरूर आणि मावळचे उमेदवार 18 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार। शिंदे, फडणवीस, अजित पवार देखील उपस्थित राहणार। चंद्रपूरमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार। सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदींची महाराष्ट्रामध्ये पहिली सभा। संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांचाही धडाका। लोकसभेच्या प्रचारासाठी वर्धा, भंडारा आणि नागपुरात आज सभा। बारामतीची लढाई स्थानिक पातळीवरच्या समीकरणांची। बारामतीमध्ये राहुल गांधी किंवा मोदी येणार आहेत का? बारामतीची लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी या फडणवीसांच्या वक्तव्यावर पवारांचा सवाल। बारामती तालुक्यातील दुष्काळी भागाची शरद पवार यांच्याकडून पाहणी। शरद पवार यांच्याकडून सुपा भागातील दुष्काळी भागाची पाहणी। अखिल भारतीय मराठा महासंघाचा राज्यात महायुतीला पाठिंबा जाहीर। महासंघाचे प्रमुख पदाधिकारी लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार। मुख्यमंत्री पदाचा मोह कधीही नव्हता, केवळ शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवण्यासाठीच उठाव केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। आम्ही साक्षगंध होण्याआधीच पसंत केलेलं, मात्र अपेक्षित हुंडा न मिळाल्यानं वंचितनं लग्न तोडलं असावं। जागा वाटपाच्या प्रस्तावावरून वडेट्टीवारांचं प्रकाश आंबेडकरांना उत्तर। ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकरांची ईडी चौकशी सुरू। कथित खिचडी घोटाळ्यामध्ये 70 ते 80 वेंडर्स, मात्र फक्त मला अडकवण्याचा प्रयत्न, कीर्तीकरांचा आरोप। प्रतापराव जाधवांचे संस्कारच तसे, त्यांना सगळे शिव्या घालतात, ते काय आमची लायकी काढणार? जाधवांच्या लायकीवरील टीकेला रविकांत तुपकरांचं प्रत्युत्तर। दिल्लीमध्ये केंद्रीय नेतृत्वाच्या हजेरीत भाजपमध्ये प्रवेश करणार। एकनाथ खडसे यांच्याकडून स्पष्ट, तर ग्रामपंचायतही राखता आली नाही। विझलेल्या दिव्याबाबत का बोलता? गिरीश महाजनांचा हल्लाबोल। भाजप नेते आशिष शेलारांची सलमान खान यांची भेट। आशिष शेलार आणि सलमान खानमध्ये डिनर डिप्लोमसी। दोघांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण। गुढीपाडव्याच्या दिवशी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची सविस्तर घोषणा। नरिमन पॉइंटच्या शिवालय कार्यालयामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार। MPSC परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार। सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी नव्यानं आरक्षणाची निश्चिती केली जाणार। नाईट फ्रँक इंडियाकडून देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर। कोवर्किंग स्पेसमध्ये पुणे देशात आघाडीवर। राज्यभरामध्ये पाणी टंचाईचं सावट। राज्यातील धरणांमधील पाणीसाठा 35%, तर मुंबईचा पाणीसाठा केवळ 27%। राज्यामध्ये पाणी टंचाईची समस्या तीव्र। निम्म्याहून अधिक राज्यामध्ये 1858 टँकरद्वारे पाणीपुरवठा। मराठवाड्यामध्ये भीषण परिस्थिती। सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गड सजला। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। जय मल्हारच्या जयघोषात भंडाऱ्याची उधळण। BRS नेत्या के कविता यांना दिलासा नाही। कथित दारू घोटाळा प्रकरणी राऊज एव्हेन्यू कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी होता येणार नाही। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।